आज NIA न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सर्व हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त करून एक प्रकारचं षडयंत्र जे या देशामध्ये भगवा आतंकवाद सॅफ्रन टेररिझमचं जे रचलं गेलं होतं ते उघडं केलं आहे। आणि या षडयंत्राच्या द्वारे हिंदूंना दोषी ठरवण्याचा, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला जात होता हे आज उघड झालं आहे। आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासारख्या साध्वी असोत किंवा कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासारखे लष्करी अधिकारी असोत, कशा पद्धतीने हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्यांना या षडयंत्रामध्ये गुंतवून हिंदू कसे आतंकवादी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। आपण लक्षात घेतलं पाहिजे की नुकतंच तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी हिंदू आतंकवाद हा शब्द वापरायला नको हवा होता, मात्र मला तसं सांगितलं गेलं होतं। मग हे कोणी सांगितलं गेलं होतं याचा खुलासा केला पाहिजे। आणि आज साध्वी प्रज्ञा सिंग असो की त्या प्रकरणामध्ये जे निर्दोष, ज्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं, ज्यांचा प्रचंड छळ करण्यात आला, त्यांच्यावरती केल्या गेलेल्या अन्याय आणि अत्याचाराला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की 26/11चा हल्ला हा ज्यावेळी कसाबने केला त्यावेळी त्याने हातात लाल धागा बांधला होता। त्यानंतर पुस्तक लिहिलं गेलं ते RSS की साजिश म्हणून लिहिलं गेलं। त्यानंतर आपल्या देशामध्ये एक शमशुद्दीन मुश्रीफ नावाचे अधिकारी हे सांगतात की ह्या हल्ल्यामागे भारताचीच गुप्तचर यंत्रणा होती। म्हणजे कशा पद्धतीने आपल्याच देशामध्ये हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू होता। मात्र आज हिंदूंना न्याय मिळालेला आहे आणि या दृष्टीने जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे।